नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आता मी चाललो आहे मानसला शाळेत सोडायला बघा. आणि त्याला आले कंटाळा शाळेत जायला. त्यानंतर मी निघालो की मानस सांगलं काहीतरी बोल ब्लॉगमध्ये, तर ते मी काय बोलणार नाही. मग मी त्याला सोडला आणि मग गेलो एकविरायच्या मंदिरामध्ये आणि तिथं घेतलं एकविरायचं दर्शन. आणि बघा देवी किती भारी दिसते आज. त्यानंतर गेलो आपल्या चिनारमातेच्या मंदिरात. इथं भेटला आपल्याला चेतन मडवी ब्लॉगर. त्याला बोललो हाय कर आपल्या ब्लॉगमध्ये. त्यानंतर गेलो आतमध्ये मंदिरामध्ये आणि आज जेवढी गर्दी नव्हती पाया पडण्यासाठी. त्यानंतर लगे गेलो आतमध्ये. आतमध्ये पाया पडत होती आणि आजचा रंग होता देवीचा हिरवा. त्यानंतर मी गेलो पिंपलासला अग्निमातेच्या मंदिरामध्ये. तिकडे गेलो पाया पडण्यासाठी आणि बघा मी चाललो पिंपलास. आता पोचलो मी मंदिरामध्ये. पोचलो अग्निमातेच्या मंदिरात. बघा किती भारी सजवले देवीला. त्यानंतर गेलो मी घरी आणि घरी जाता जाता त्यानंतर भेटला आपल्या रिद्धम बाहेर बोललो हाय करा आपल्या ब्लॉगमध्ये. तो कुठेतरी चालेल त्याला सोडला. मग गेलो आम्ही संध्याकाळी दुर्गाडीवर निघालो मानस आणि मी. लगे पोचलो आम्ही दुर्गाडीवर आणि आयुष आणि मानस दोघं एकसाथ चाललेली. त्यानंतर आम्ही बसलो आकाशी पाळण्यामध्ये. आणि जर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा असेल दुर्गाडीचा, आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे, भावेश गायकवाड ब्लॉग या चॅनलवर जाऊन नक्की बघा. आम्ही बसलेलो आकाशी पाळण्यामध्ये. त्यानंतर गेलो अकलेश्वर गेल्यानंतर आम्ही लगेच तिथून गेलो चॉकलेट शेक पिण्यासाठी. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटतं तर नक्की कमेंट करून सांगा. आयुषला बोलतो बाय, चल भेटू आता. आणि कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाय.